काल आपण पाहिलं देवाचा पुत्र या जगामध्ये प्राणाची किंमत अर्पण करून विकत घेण्यासाठी खंडणी भरून सोडवण्यासाठी आलेला आहे. आणि ज्या व्यक्तीला ख्रिस्ताचं आगमन या पृथ्वी तलावरचं समजतं त्यानं चुकवलेली किंमत आणि त्यानं केलेला त्याग समजतो तो व्यक्ती परत एकदा त्या जुन्या गोष्टीकडे जात नाही, म्हणजे त्याच्या हाताचं तो शुद्धीकरण करतो. देवाचे प्रिय लोक हो, जर ख्रिस्तानं या पृथ्वी तलावर असताना त्यानं सेवा केली, मग आमच्या बाबतीमध्ये काय काय आम्हाला देवाच्या सेवेविषयीचं ओझं नाही का? त्यानं तर आमच्यासाठी आदर्श घालून दाखवलेला आहे. 3.5 वर्ष त्यानं अथकपणे 3.5 वर्ष त्यानं विसावा घेतला नाही. 3.5 वर्षामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारची सेवा त्यानं आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. धंडेतले लोक जे ख्रिस्ताचं पृथ्वी तलावरचं आगमन साजरं करताना प्रभूच्या सेवेसाठी आपलं जीवन वापरण्यास तयार आहेत. प्रभूसाठी जीवन द्या, स्वतःसाठी जगणारी स्वार्थी बनू नका. ज्यानं आपल्या प्राणाची किंमत देऊन आम्हाला सोडून घेतलं, आता या जीवनाची स्वामी आमची नाही, जीवनाची मालकी आमची नाही. जीवनाचं स्वामित्व देवाला देऊन टाका. ख्रिस्तासाठी आपलं जीवन अर्पण करण्यास तयार व्हायला पाहिजे. मग योहान जर या गोष्टीसाठी तयार होतो, योहानाचं शरीर सोलून काढलं तरी पात्म बेटावर त्यानं प्रभूची सेवा सोडली नाही. आज देव आमच्याकडनं पण याच गोष्टीची अपेक्षा करत आहे. सणापुरतं ख्रिस्ताला 25 तारखेपुरतं मर्यादित ठेवू नका, त्याच्या पलीकडे प्रभू आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा करत आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती का आला याचं आणखीन एक कारण पवित्र शास्त्रामध्ये योहानाचं पहिलं पत्र त्याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये काय म्हटलं आपण वाचूया. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला आहे. देवाच्या पुत्राचं या पृथ्वी तलावरचं येण्याचं महत्वाचं कारण सैतानाचं काम आमच्या जीवनामध्ये नष्ट करणं. आणि बायबल सांगतं सैतान हा पाप करणारा आहे. आणि आम्हाला पाप कळतं. जगामध्ये एवढं कोणी साधा व्यक्ती नाही की ज्याला पाप कळत नाही. कदाचित आम्ही प्रार्थना करताना म्हणतो कळत न कळत घडलेल्या पापांची क्षमा कर, पण पाप करताना कळतं हे पाप आहे. खून करणाऱ्या माणसाला कळतं हा खून करत आहे. पिक्चर मध्ये दाखवतात ते, बायबल मध्ये नाहीये. तो हिरो जातो, फादरच्या कानात सांगतो मी खून करायला चाललो, मला क्षमा करा, माझ्यासाठी रद्दबदली करा. पाप करणारा पापीच आहे देवाच्या दृष्टिकोनातून. आणि देवाला माणसातलं पाप नष्ट करायचं, त्याला पापी नष्ट करायचा नाही, पाप नष्ट करायचं. पापाचं कार्य जे सैतानानं त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला माहिती का, हा सैतान जर एखाद्या व्यक्तीचा ताबा जर त्यानं घेतला ना, त्याला पूर्ण उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम करत आहे. दावीद जो देवाच्या हृदयासारखा व्यक्ती, ज्या दाविदा संबंधानं म्हटलं की परमेश्वर त्याला आपल्या अंतःकरणातला व्यक्ती मानत आहे, पण दाविदाला सोडलं नाही सैतानानं. ज्या दाविदाला देवानं मेंढरं चारणाऱ्यापासून राजा बनवण्यापर्यंत त्याच्यावरती मेहनत घेतली, परंतु तोच दावीद एक पाप करताना त्याच्या डोळ्याची लालसा, त्याच्यातली वासना जागी झाली. आणि आम्ही पाहतो की त्यानं त्याच्या सरदाराची पत्नी तो घेऊन आला आणि ते पाप झाकण्यासाठी त्यानं त्याचा खून पण करून टाकला. मनुष्य ज्यास एक पाप करतो ना, त्यास एक पाप दुसऱ्या पापाला जन्म देत राहतं. काईन आणि हबेलाच्या बाबतीमध्ये काय घडलं? 2च माणसं पृथ्वी तलावरती, जास्त पण नाहीये. आज जगामध्ये पाप का घडत आहे? लोक वाढत आहे, लोकांच्या भावना, लोकांच्या वासना, लोकांची लोभ वाढत आहे, त्याच्यामुळे पाप घडत आहे. एकमेकाविषयी द्वेष पसरला जात आहे, लोभ वाढलेला आहे. दुसऱ्याची वस्तू माझी असावी अशा प्रकारची भावना आहे, त्याच्यानं खून पडली जात आहे. गरजा भागत नाहीत, रोजची वस्तू मिळत नाही, त्यामुळे मनुष्य पाप करतो. मग त्या काळात कसं काय पाप घडलं, ज्यावेळेस 4च लोक पृथ्वी तलावरती होते? आदाम, हवा, काईन, हबेल, 4 लोकांनी पृथ्वी व्यापली.
साऱ्या जगाची व्यवस्था एवढी सुंदर आहे, त्या काळामध्ये ना कष्ट करण्याची गरज आहे किंवा तुम्हाला सगळं काही सहज उपलब्ध होऊ शकत होतं. देवाची कृपा, देवाची भरपुरी त्या दिवसामध्ये होती. परंतु पाप करणारा सैतान, आणि सैतान मनुष्याला पाप केल्याशिवाय सोडत नाही. आणि बायबल सांगतं हे सैतानाचं काम त्या व्यक्तीच्या जीवनातनं हाणून पाडण्यासाठीच येशू ख्रिस्ताला यावं लागलं. त्याला माहिती की या सैतानाला लढण्यासाठी एक मनुष्य पुरा पडू शकत नाहीये. याला एका ताकदीची गरज आहे, एका एनर्जीची गरज आहे. एक ताकद जर त्याला मिळाली ना तर तो पापावरती विजय मिळवू शकतो. मनुष्याला पापावरती विजय मिळवण्यासाठी पाप ही प्रचंड मोठी ताकद आहे. आणि ती ताकद जसं सैतान एक मनुष्याला पाप करण्याची एनर्जी देतो ना, तशी आणखीन एका शक्तीची गरज आहे. आणि त्या शक्तीचं नाव येशू ख्रिस्त. त्या काळामध्ये काईनाला मदत करणारी शक्ती नव्हती. काईन हाबेलाचा वध करत होता, हाबेलाला त्यांनी मारलं आणि तो काईन पापामध्ये अडकून पडला. आता देवाला तर वाटलं की मनुष्य जर असाच पाप करत राहिला तर याला ज्या योजनेसाठी मी बनवलं ना ती माझी योजनाच असफल होऊन जाणार आहे. देवाचं मानवावर खूप प्रेम आहे. देव सतत मनुष्याला वाचवण्याचा त्यानं आटोकाट प्रयत्न केलेला आहे. साऱ्या जगाचा अंत करण्याचं त्यानं योजलं ना, त्यास त्यानं एका मनुष्याकडे पाहिलं. त्याने पाहिलं की नोहा त्या पृथ्वी तलावर एकटाच व्यक्ती देवाला भेऊन वागणारा व्यक्ती आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा व्यक्ती आहे. आणि मग त्यावेळेस देवाच्या मनामध्ये आलं एक जरी मनुष्य, एक परिवार जरी वाचला ना तरी पुष्कळ. म्हणजे देवाचा वाचवण्याकडे जास्त कल आहे, नाश करण्याकडे नाही. नाश करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला नाही, वाचवण्यासाठी, बचाव करण्यासाठी. त्याला माहिती की देवाला पाप आवडत नाही आणि पाप करणारा व्यक्ती हा कधीच देवाचा असू शकत नाही. कान देऊ नाही का? जर पाप करत आहात ना, प्रभूजी बनण्याचा अधिकार तुम्ही गमवून बसलेला आहात. पाप करत आहात तर तुम्ही ख्रिस्ती म्हणण्याचा अधिकार गमवून बसलेला आहात. पण तुम्हाला पापातनं वर यायचंय, पापातनं बाहेर यायचंय. पापातनं बाहेर येणाऱ्या व्यक्तीला शास्त्र सांगतं असा कोण व्यक्ती आहे जो बुडत असताना आपला हात वर करत नाही? पापामध्ये बुडत आहात का? प्रिय बहिणी, प्रिय भावा, तू पापातलं जीवन यातनं बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, पण तू त्या पापातनं बाहेर पडण्याच्या ऐवजी जास्तच दलदलीमध्ये अडकत आहे आणि त्याच्यामुळे तुझ्या जीवनाची शांती तू गमावलेली आहे. पाप करणाऱ्या जगामध्ये मदत करणारा कोणी नाही, लक्षात ठेवा. उधळ्या पुत्र जगात उधळला गेला. माघारी आल्यावर त्याच्या भावाला त्याच्याबद्दल वाईट वाटलं की जो सगळी संपत्ती उधळून आला आणि तो परत आता घरामध्ये आल्यावर बापानं त्याच्यासाठी मेजवानी केली. ही गोष्ट त्या पुत्राला खटकली जो नीतिमान होता, चांगला होता. सांगण्याचं तात्पर्य पापामधनं बाहेर येण्यासाठी मदत करणारा कोणीच नाहीये, कोणीच नाही. प्रिया, एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. यरुशलेम सोडणं म्हणजे पाप आहे. जो व्यक्ती पापामध्ये जातो ना त्याला बाहेर काढण्यासाठी जगामध्ये कोणीच मदत करत नाही. परंतु पवित्र शास्त्र सांगतं देव मात्र या पापातनं बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला मदतीचा हात देतो. देवाचीच आहे की त्याची मदत करावी. काय नोहा इतका नीतिमान होता का की देवाने त्यालाच वाचवावं? वास्तविक पाहता नोहा तर तारवातनं बाहेर पडल्यावर दारूनं झिंगून पडलेला आहे. पण देव एक कुठली तरी चांगली गोष्ट पाहतो आणि त्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सगळं जीवन जर पापानं भरलेलं असेल, जिथं देवाला स्थानच नसेल ना, नोहाच्या बाबतीमध्ये तो पाप त्याच्यामध्ये होतं. पाप असल्याशिवाय तारवातनं बाहेर पडल्यावर त्यानं या गोष्टी केल्या नसत्या, पण तरी सुद्धा त्याला बाहेर पडण्याची इच्छा होती. देव सांगतो त्या आज्ञेचं पालन करणारा व्यक्तित्व होता. देव म्हटलं जाऊन सांग जगाचा नाश होणार आहे ना. त्यानं जाऊन मनोभावे 120 वर्ष प्रभूचं काम केलं, मनोभावे सेवा केली, पण पापातनं बाहेर पडण्यासाठी देवानं त्याची मदत केली. वाचवण्याचं एक सुंदर माध्यम, एकदम सुंदर सूत्र त्यानं सांगितलं. त्याला सांगितलं की तुझं परिवार, तुझे सगळे लोक, प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी घेऊन तू तारवामध्ये जा आणि तो तारू तुझा बचाव करेल. त्या तारवाला 3 कप्पे असतील, 3 कप्प्याचं तारू कर. हे तारूच तुझ्या परिवाराचा बचाव करणार आहे.
तो तारूच या पृथ्वी तलावरती जेवढे पशु पक्षी निर्माण केलेली मानव जाती, या मानव जातीचा बचाव करण्यासाठी मी या तारवाला त्या तारवाला बनवलं पाहिजे. आणि नोहा 120 वर्ष ते तारू बनवत होता. 120 वर्ष शुभवर्तमानाचं काम तो करत होता. 3 कप्प्याचं तारू. आणि 3 कप्प्याचं तारू कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मनुष्याचा पुत्र 3 दिवस मातीच्या पोटामध्ये राहील, भूमीच्या पोटामध्ये राहील, आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल आणि साऱ्या जगाचा उद्धार होईल. हे 3 कप्पे तारू दुसरं तिसरं कोण नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. या 3 कप्प्याच्या तारवानं मनुष्याला वाचवण्यासाठी आम्ही पाहतो, देवानं जसं हे तारू पाठवलं, तसं प्रभू येशू ख्रिस्त हे तारू 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आलं. कशाला? पापापासून तुमचा बचाव व्हावा, सैतानाची कृत्य तुमच्या जीवनातनं नष्ट व्हावी. सैतान हा पाप करणार आहे. त्याला नाही वाटत तुम्ही पापातनं बाहेर पडावं, त्याला नाही वाटत तुम्ही वाईट सवयीतनं बाहेर पडावं, त्याला नाही वाटत तुम्ही व्यसनातनं बाहेर पडावं, त्याला वाटत नाही तुम्ही दुष्ट विचारातनं बाहेर पडावं, त्याला वाटतं तुम्ही दलदलीत अडकावं, तुमचा नाश व्हावा, तुम्हाला लोकांनी नावं ठेवावी, तुम्ही नरकामध्ये पडावं. जिथं तो ज्याच्यासाठी नरक तयार केला, नरक तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, नरक सैतानासाठी तयार केलेला आहे. नरकाची योजना देवानं सैतानासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी नाही. देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग बनवलेला आहे आणि आम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. परंतु सैतानाची कृत्य जर आमच्यामध्ये असेल, सैतान ज्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी भाग पाडतो, बायबल सांगतं चांगलं करायचं कळत असूनही जे तो करत नाही ना, ते पाप आहे. कधी कधी आम्हाला कळतं चांगलं काय वाईट काय, खोटं बोलणं कळतं आम्हाला पाप आहे, तरी पण आम्ही खोटं बोलतो. आम्हाला कळतं शिवीगाळ करणं पाप आहे, तरी पण आम्ही शिवीगाळ करतो. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पाळ. 7वा दिवस पवित्रपणे देवाच्या मंदिरात पाळावा हे आम्हाला कळतं, तरी रविवारी आम्ही घरीच आहे, मग आम्ही पाप करतो. तरी पण दाखल्यावरती आमचं नाव ख्रिस्ती आहे आणि आमच्या घरावरती तारा आहे. कळतं आम्हाला दारू पिणं वाईट आहे, तरी आम्ही दारूच्या गुत्त्यावरती असतो. तरी आमच्या घरावरती तारा आहे, तरी आमच्या घरामध्ये नाताळाचा सण आहे. बायबल सांगतं पाप करणारा सैतानाचा आहे, त्याच्यावरती देवाची मालकी नाही. मला कळतं सिगारेट ओढणं पाप आहे, मला कळतं व्यभिचार करणं पाप आहे, जारकर्म हे पाप आहे, तरी सुद्धा आम्ही ते करतो. आणि तरी आमच्या घरावरती तारा आहे, तरी पण आम्ही नाताळच्या दिवशी चर्चला जातो. का? कारण म्हणतो आमच्यासाठी ख्रिस्त जन्मला. अरे ख्रिस्त जर जन्मला तर सैतानाची कृत्य तुझ्या जीवनात नष्ट व्हायला पाहिजे. अजूनही तू कसं सैतानाचं काम करत आहे? सैतान पाप करणार आहे आणि तो आरंभीपासून, जसं बायबल सांगतं आरंभी देवानं नवीन गोष्टीची निर्मिती केली. इन द बिगिनिंग, तसं इन द बिगिनिंग पासून हा सैतान मनुष्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. त्याची इच्छा एकच आहे, माणसानं देवाविरुद्ध बंड करावं. आणि तो मनुष्याला देवाविरुद्ध बंड करायला फितवत आहे. तो पाप करत राहा, देव क्षमाशील आहे, तो तुला त्यातनं बाहेर काढेल. कान देऊ नाही का? अगदी स्पष्ट भाषेमध्ये, स्वच्छ समजणाऱ्या भाषेमध्ये त्यानं सांगितलं, पाप करणारा हा सैतानापासूनचा आहे. आज रात्री कदाचित पाप तुम्हाला देव त्याच्या वचनातनं दाखवत असेल, तुमचं मन मात्र तुम्हाला सांगत असेल नाही, तू चर्चला जातो, प्रार्थना करतोस, तू चर्चला जाती, प्रार्थना करती, तुमचं मन नव्हे, तो सैतान तुम्हाला सांगत आहे. जसं आम्ही पाहतो ती कुबडी स्त्री, तिच्यामध्ये कुबडाचा आत्मा, पाप करणारा आत्मा होता. येशू ख्रिस्त तिथे गेला आणि त्या कुबडाच्या आत्म्याला, त्या पाप करणाऱ्या आत्म्याला त्याच्यातनं काढून टाकलं. पाप करणारा आत्मा येशूच्या शिष्यांमध्ये काम करत होता. 500 लोकांपैकी प्रभू येशू ख्रिस्तानं 12 शिष्य नेमले. 500 पैकी 70 पैकी 12. यहुदा इस्करियत मध्ये हा पाप करणारा आत्मा गेला आणि या यहुदा इस्करियतला येशू पासून त्यानं तोडलं. एक लोभाचा आत्मा त्याच्यामध्ये काम करत होता. अनेक दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं, 30 रुपये यहुदा इस्करियतची गरज नव्हती, पण सैतानाला वाटत होतं याच्याकडनं येशूला धरून दिलं जावं, यानं पाप करावं, आणि एकदा का पाप त्यानं केलं की त्या पापाची सत्ता त्याच्यावरती राज्य करेल. खाऊन देऊ नाही का? देव मदत करत आहे, येशू मदत करत आहे तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी. मदतीचा
तुम्ही जर हात पुढे केला नाही तर तो तुम्हाला कसं बाहेर काढणार आहे? जर तुम्ही हात पुढे केला नाही, तुमची इच्छा नाही बाहेर येण्याची, देव कुणाला जबरदस्ती करत नाही. जीवन मरण, शाप, आशीर्वाद, पाप सगळं काही तुमच्या समोर मांडलेलं आहे. तो फक्त मांडणी करतो. निवड तुम्हाला करावी लागते, बाहेर तुम्हाला पडावं लागतं आणि बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हात पण प्रभूकडे पुढे करावा लागतो. जर प्रभूकडे आम्ही हातच पुढे केला नाही तर प्रभू आम्हाला बाहेर काढणार कसा? कशा रीतीने तो आम्हाला त्यातून बाहेर काढेल? कशा रीतीने तो आमची मदत करेल? पाप करणारा हा सैतानाचा आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्याच्या अगोदर शिष्यांसमवेत बसलेला असताना तो शिष्यांना सांगतो, थोड्या वेळानं मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे. त्याचे येशू पेत्र काय म्हणतो माहिती का? प्रभूजी मी तुम्हाला मरू देणार नाही. येशू म्हटलं, अरे सैताना बाजूला हो. या पेत्रामध्ये सैतानानं काम केलं. या पेत्रानं सैतानामध्ये काम केलं. तो येशूला वधस्तंभी जाण्यापासून परत. सैतानाचं काम काय? येशूचा वधस्तंभ व्यर्थ ठरावा, त्याने वधस्तंभी जाऊ नये. म्हणून तर त्या डोंगरावरती पण त्यानं प्रभूला सांगितलं, हे सगळं वैभव डोंगरावरती नेलं, सगळं जग दाखवलं, हे सगळं मी तुला देतो, एक काम कर, मला नमन कर, बाकी काही करू नकोस, मरू नकोस वधस्तंभावरती. एवढं मरण पत्करून दुःख भोगण्याच्या ऐवजी मला नमन कर ना, पाप कर. येशूने एका शब्दानं त्याला धमकावलं आणि सांगितलं, आपला देव परमेश्वर याच्याशिवाय कोणाच्या पाया पडू नकोस. कोणाला दंडवत घालता? व्यसनाला. कोणाला दंडवत घालता? वाईट विचारांना. कोणाची उपासना करता? रात्रंदिवस कोणते विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे? कोणत्या कल्पनेने तुमचं अंतःकरण भारावून गेलेलं आहे? कोणत्या गोष्टीसाठी तुमचं शरीर, तुमचं जीवन तुम्ही समर्पित केलेलं आहे? ख्रिस्तानं आपलं जीवन त्याच्यासाठी समर्पित केलं नाही, त्यानं सैतानाला धमकावलं. पेत्र देखील येशूला तेच म्हणत आहे, मी तुम्हाला मरू देणार नाही. सैतान पण येशूला त्या दिवशी म्हणत होता, मरू नकोस, मला नमन कर. येशू म्हटलं, अरे सैताना बाजूला हो. आणखीन एका गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त गेला. त्या गावामध्ये त्यानं वचन सांगायला सुरुवात केलं आणि वचन सांगताना लोक येशूच्या वचनाचा स्वीकार करायला तयार नाही. त्यास योहान काय म्हणतो माहिती का? प्रभूजी, या गावावरती जसं सदोम गोमोरामध्ये अग्नी पाठवून त्या गावाचा नाश केला ना, तसाच नाश या गावाचा करा. येशू म्हटलं, अरे सैताना मागो हो. त्याची भावना चांगली आहे, पण त्याच्या मनामध्ये काय योजना आहे? सैतानानं त्याला दोन अवस्थेमध्ये पकडलं. तो या गावात सैतानाची योजना काय? नाश. येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, चोर येतो चोरी, घात व नाश करण्यासाठी, मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी. आणि सैतानानं या योहानाचा ताबा घेतला. तो या गावाला नष्ट करून टाका, यांच्यावरती अग्निगंधक पाठवून द्या. आणि येशूनं ओळखलं, योहानातनं सैतान बोलायला लागला. सैतानाचं कृत्य त्याच्यामध्ये आहे. कान देऊ नये का? सैतानाचं कृत्य हे विध्वंसक आहे, नाश करणार आहे. आज आमच्या मनामध्ये नाशाच्या योजना आहेत का? असा कोण व्यक्ती जगामध्ये आहे? ऐकणारा असा कोण व्यक्ती आहे ज्याच्या डोक्यामध्ये सतत कुणाचा तरी नाश करण्याची योजना आहे? कुणाला तरी पाशामध्ये, कुणाला तरी मोहामध्ये अडकवण्याची योजना आहे? कोण व्यक्ती आहे? असला स्वभाव देवाला पसंत नाही. सैतानाचे कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र या जगामध्ये आलेला आहे. आज कित्येक घरामध्ये, परिवारामध्ये नाशाची योजना करणारे लोक आहेत. काही प्रिय लोक आपल्याच लोकांसाठी नाशाची योजना करत आहे. काही लोक कोणाची तरी नोकरी जावी या प्रकारची योजना करत आहे. काही लोक कोणाला तरी बाधा व्हावी, विष बाधा व्हावी, सैतानाचं काम त्याच्यामध्ये व्हावं, सैतानाचं कृत्य त्याच्यामध्ये व्हावं, याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे करणीचे प्रकार, जादूटोना आणि नाना प्रकारच्या गोष्टीने कुणाचं तरी परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे. परंतु देवाचा पुत्र सैतानाचं कार्य नष्ट करण्यासाठी जगामध्ये आलेला आहे. नाही करू शकत कोणी तुमच्या घराच्या विरोधात काम. आणि घराच्या विरोधात जर काम होतं ना, त्याचं कारण एकच आहे, तुम्हाला ख्रिस्ताच्या पृथ्वी तलावरच्या आगमनाचं महत्व समजलेलं नाहीये. मदत करायला तो तयार आहे. जर देव मदत करायला तयार आहे, प्रभूला घरामध्ये घ्या. सैतानाचं काम नष्ट करायचं, प्रभूला घरामध्ये घ्या. मी कित्येक वेळा कित्येक परिवारामध्ये मी ऐकतो,
ते म्हणतात या घरामध्ये आम्हाला झोप येत नाही, या घरामध्ये आम्हाला भांडे पडल्याचा आवाज येतो, या घरामध्ये आम्हाला आकृती पडल्याचा आवाज येतो. मग कोण तरी येतं आणि ते सांगतं, नाही मला पण या घरामध्ये देवाच्या आत्म्याच्या ऐवजी दुष्ट आत्म्याचा वास असल्याचं जाणे होते. आणि मग त्या लोकांचा निर्णय काय, घर सोडावं. देव घर सोडण्यासाठी सांगत नाही, एकच काम करा, देवाच्या पुत्राला घरामध्ये घ्या, सैतान बाहेर जाणार आहे. प्रॉब्लेम असा आहे, देवाच्या पुत्राचं महत्व नसल्या कारणानं आम्हाला तात्पुरती सुटका हवी आहे. तात्पुरती, तात्कालिक. थोड्या वेळ आमच्या घरामध्ये शांती यावी, थोडस आमच्या घरातलं वातावरण बदलावं. मदतीचा हात करणारा देव आहे. कुठल्या व्यक्तीच्या मदतीच्या हाताची अपेक्षा करू नका. कदाचित सेवक तुम्हाला घाबरून सोडेल, एखादा सेवक येऊन तुमच्या घरातल्या सैतानाला दाखवेल. मला तुम्हाला सांगू द्या, जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. देवाचा पुत्र जर तिथं आला, ज्यावेळेस एका मनुष्यामध्ये साखळ दंडानं बांधून ठेवलेल्या माणसामध्ये जी 6000 भूत होती ना, आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं आल्याबरोबर तिथं असं म्हटलं, अरे परात्पर देवाच्या पुत्रा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमची वेळ अजून आली नाही, वेळेपूर्वी आम्हाला का हाकण्यासाठी तो आलेला आहे. त्याला माहितीये देवाचा पुत्र जर इथं आला तर मला इथं थांबता येणार नाही. त्या लुसिफरला, त्या सैतानाला, सैतानाच्या दूताला, त्या ताकदीला, त्या सैन्याला, सगळ्याला माहिती येशू आला तर घर सोडावं लागतं. मग तुम्हाला माहित नाही का, तुम्ही तर दाखला वाचता, लोकांना त्यातनं उपदेश करता, तरी तुमचा विश्वास त्या सैतानावरती. बायबल तर सांगतं सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी तो आला. आणि येशूनं त्या सैन्याला धमकावलं, त्या सैन्याला बोलू दिलं नाही. त्याचा आगमनाचा हेतू हाच होता, सैतानाचं काम नष्ट व्हावं. काय सैतानाचं काम आहे? तुम्हाला दारिद्र्यामध्ये पाडणं सैतानाचं काम आहे. काय सैतानाचं काम आहे? तुम्हाला आजारी पाडणं सैतानाचं काम आहे. कोणतं काम आहे सैतानाचं? तुमच्या मनामध्ये द्वेष पेरणं सैतानाचं काम आहे. आणि या कामाला त्याला नष्ट करायचं आहे. राग तुमच्यामध्ये उत्पन्न करावं हे सैतानाचं काम आहे. लुबाडणूक करावं हे सैतानाचं काम आहे. व्यभिचार करावं हे सैतानाचं काम आहे. तुम्हाला फसवावं हे सैतानाचं काम आहे. फसवणूक त्याच्याकडे आहे. तुम्ही शिवीगाळ करावी, तुम्ही प्रार्थना पण करावी, देवाचं वचन पण सांगावं, तुम्ही प्रार्थना करावी, सेवा करावी आणि वादविवाद पण करावे. तुम्ही प्रार्थना पण करावी, देवाच्या सेवकांना फसवावं, ठकवावं. तुम्ही प्रार्थना करावं, तुमच्या पत्नीला फसवावं, तुमच्या पतीला तुम्ही फसवावं. तुम्ही प्रार्थना करावी, तुमच्या मंडळीला ठकवावं. हे सगळं सैतानाचं काम आहे. आणि बायबल सांगतं सैतानाचं कृत्य नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. देवाचे प्रिय लोक, असं कोणतं काम सैतानाचं तुमच्या जीवनामध्ये आरंभलेलं आहे आणि ज्याच्याविषयी तुम्हाला माहित पण नाही, आणि ते काम सैतान तुमच्याकडनं अतिशय चाणाक्षपणे करून घेत असतो. जसं यहुदा इस्करियोतकडनं त्यानं चाणाक्षपणे ते काम करून घेतलं, तसं आज सैतानाला मंडळीमध्ये अशाच पद्धतीने वापरत आहे. येशूचा शिष्यच आहे, विश्वासू सेवक आहे, प्रभूनं निवडलेला व्यक्ती आहे, प्रभूनं सोपवलेलं काम करणारा व्यक्ती आहे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो मोह आला, तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते पैशाचा लोभ आला. गेहजी जसा अलिशा बरोबर असताना या गेहजीच्या मनामध्ये तो लोभ आला. गेहजी धावत पळत गेला. नामान कोड्याकडनं त्यानं धन आणलं, नामान कोड्याकडनं त्यानं कपडे आणले, आपल्या तंबूमध्ये त्यानं लपवून ठेवले. तो मोह त्याच्यामध्ये आला. प्रिया, हे सैतानाचं काम आहे. अलिशा म्हणतो नामानाचं कोड तर गेलं, पण नामानाचं कोड आता तुझ्या शरीरावरती येणार आहे. सैतानाचं काम नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र आला. प्रियानो, जो पाप करतो त्या पाप करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासन आहे, पाप करणाऱ्या व्यक्तीला दंड आहे. पाप करणाऱ्या व्यक्तीवरती देवाची कृपा निघून जाते, परंतु देवाची मुळीच इच्छा नाही की त्या लोकांनी शापामधलं जीवन जगावं, सैतानाचं कार्य हाणून पाडावं. म्हणून शमरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्तानं याकोबाच्या विहिरीवरती दर्शन दिल्यावर तिला असंच सोडून दिलं नाही. तिच्यातलं पाप निघून जाण्यासाठी त्यानं खटपट केली. प्रियानो, तिच्यातला तो व्यभिचाराचा आत्मा निघून जावं म्हणून त्यानं खटपट केलेली आहे. जक्कई झाडावरती प्रभूला पाहण्यासाठी चढल्यावरती त्याच्यातलं पाप काढून घ्यावा. कधी कधी मला प्रश्न पडतो, एवढे लोक, नीतिमान लोक, चांगले लोक, कदाचित बऱ्याच सभांना येशूच्या मागे जाणारे लोक असतील, पण त्या दिवशी एवढ्या सगळ्या लोकांना सोडून येशू ख्रिस्त जक्कयाच्या घरीच का गेला? का त्याला असं वाटलं की त्याच्या घरामध्ये जावं? कारण त्याच्या घरातलं त्याला सैतानाचं काम काढून टाकायचं होतं. आणि जक्कयानं येशू घरामध्ये आल्यावर ओळखलं, मला येशूची गरज आहे, येशू पासून कोणत्या गोष्टी लपू शकत नाही. मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. येशू आल्याबरोबर हे सैतानाचं काम त्याच्या जीवनातून निघायला सुरुवात झाली.
आजपर्यंत लोकांना ठकवणं त्याची प्रवृत्ती होती, सरकारला फसवणं त्याची वृत्ती होती, आजपर्यंत लोकांना लुबाडणं ही तिची प्रवृत्ती होती. पण ख्रिस्त त्याच्या घरामध्ये आल्याबरोबर या प्रवृत्तीला प्रभूनं पहिल्यांदा बाहेर काढलं का? कारण शास्त्र सांगतं, मी सैतानाचं कृत्य नष्ट करण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे. तुमच्या परिवारातल्या लोकांच्या जीवनातलं सैतानाचं काम जर नष्ट व्हायला पाहिजे, प्रिय बहिणी, तुझ्या पतीच्या जीवनातलं सैतानाचं काम नष्ट व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी ख्रिस्ताला तुझ्या घरामध्ये येणं गरजेचं आहे. 25 तारखेपुरतं नाही, तर कायमस्वरूपी ख्रिस्तानं तुझ्या घरामध्ये राज्य केलं पाहिजे. अनुभव घे, व्यसनातनं तुझ्या पतीला कसा बाहेर काढेल. भांडणं करणं, वादविवाद करणं, शिवीगाळ करणं, कुटुंबामध्ये अशांती, बेचैनी निर्माण करणं, हे जे काम सैतानाचं आहे. आणि 100% ख्रिस्त जर आला तर सैतानाचं काम नष्ट होणार आहे. सैतानाचं काम नष्ट करण्यासाठी देवाच्या पुत्राची तुला गरज आहे. आणि विश्वास ठेव, प्रभूचं वचन तुझ्या घराकडे येत असताना त्या तुझ्या नोकरीवरती जी असुरक्षा आहे, जे बंधन आहे, ज्या प्रकारची दडपण, भीती तुझ्या अंतःकरणामध्ये आहे, कान देऊ ऐक, परमेश्वर त्या सर्व प्रकारच्या भीतीतनं नष्ट करण्यासाठी, ती भीतीला घालवण्यासाठी देवाच्या पुत्राला त्यानं पृथ्वी तलावरती पाठवलं. आणि देवाचा पुत्र तुझ्या नोकरीवरचं सैतानाचं काम हाणून पाडेल आणि तुझं नोकरी एक आशीर्वादाचं कारण, एक आशीर्वादित अशा प्रकारचं तुझं उत्पन्नाचं साधन बनेल. तुझ्या व्यवसायामध्ये आलेलं अपयश, तुझ्या शेतामधलं अपयश, तुझ्या परिवारामध्ये तुझ्या आलेलं अपयश, तुझ्या कुटुंबात आलेलं अपयश, कोर्ट कचेऱ्यामध्ये तुझा खर्ची होणारा वेळ, या सगळ्यामध्ये सैतानाने तुला अडकून टाकलेला आहे. तुला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. तुला वाटतं यातनं बाहेर पडावं, कशा पद्धतीने बाहेर पडावं. परंतु कान देऊ नाही, देवाचा पुत्र याच गोष्टीसाठी या पृथ्वी तलावर 2000 वर्षापूर्वी आलेला आहे. परंतु त्याला असं वाटतं, त्याला तू आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये तू घ्यावं, मग जीवनामध्ये त्याला घे, सैतानाचं कार्य नष्ट होणार आहे. सैतान कोणतंच काम तिथं टिकाव धरू शकत नाहीये. बायबल सांगतं, येशू ख्रिस्त आल्याबरोबर ते भूत आणि येशूला विनंती करू लागले. ते म्हटले, अरे परात्पर देवाच्या पुत्रा, आम्हाला त्या डुकरांमध्ये पडण्याची आज्ञा कर. आम्ही त्या डुकरांमध्ये पडतो. आणि येशूने त्यांना डुकरामध्ये पडण्याची परवानगी दिली. आणि शास्त्र सांगतं, ती सगळी भूत 6000 भूत त्या डुकरांमध्ये गेली आणि ते डुकर कड्यांवरून पडून मरून गेले, गुदमरून मरून गेले. का? कारण जिथं ख्रिस्त आहे तिथं सैतानाचं काम कधी चालू शकत नाही. किती चांगली गोष्ट आहे. ख्रिस्ताला आम्ही चर्च मध्ये सोडून येतो, पण आम्ही ख्रिस्ताला घरी नेलं तर किती चांगली गोष्ट होईल. ख्रिस्ताला आम्ही एका दिवसापुरतं मर्यादित ठेवतो आणि बाकीचे दिवस सैतान आमच्यावरती राज्य करतो. मग ख्रिस्ताला कायमस्वरूपी आमच्या जीवनामध्ये राज्य करू दिलं तर सैतानाचं कार्य आमच्या जीवनात घडणार तरी कसं? प्रभू येशू ख्रिस्त जर आमच्या जीवनाचा प्रमुख बनला, प्रभू येशू ख्रिस्त जर आमच्या कुटुंबाचा प्रमुख बनला, प्रभू येशू ख्रिस्त जर माझ्या नोकरीमध्ये, माझ्या व्यवसायामध्ये असला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काम कसं घडेल? चुकीच्या गोष्टी कशा घडतील? देवाचेच आहे की त्या सैतानाचं काम आमच्या जीवनातनं नष्ट व्हावं. आमच्यातला राग, आमच्यातला लोभ, आमच्यातला द्वेष, आमच्यातला मत्सर, वासना, कूटनीती, वादविवाद, भांडणं, अपशब्द, शिवीगाळ, ही सगळी सैतानाची कार्य आमच्या जीवनातनं नष्ट व्हावी. नाताळ करताना एक एक सैतानाचं कार्य जीवनामध्ये शोधा, अवलोकन करा, पवित्र आत्म्याला विचारा, देवाच्या मंदिरात जा, वचन उलगडा, वचन शोधा. कोणती गोष्ट आज सैतानानं माझ्या जीवनामध्ये टाकलेली आहे, कोणतं पाप त्यानं माझ्यामध्ये ठेवलेलं आहे, कसा मी सैतानाचा हस्तक म्हणून वापरलं जात आहे, कसं देवाच्या योजनेत राहण्याच्या ऐवजी मी सैतानाच्या योजनेप्रमाणे वापरलं जात आहे, कसं देवाचं लेकरू सैतानाच्या हातामध्ये सापडलेलं आहे, कसं हा काईन देव सैतानाच्या हाती सापडला, आपल्या भावाचा त्यानं खून केलेला आहे. आज अनेक काईन मंडळीमध्ये, परिवारामध्ये आहेत, ते आपल्या भावाचे खून करत आहे, देवापासून तोडण्याचं काम ते करत आहे, कोणाला तरी अडखळण होत आहे, कोणाला तरी व्यक्तीचं आत्मिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचं काम ते करत आहे. कित्येक काईन आहेत जे परमेश्वराच्या सेवकांच्या विरोधामध्ये काम करत आहे. कित्येक काईन आहेत जी परमेश्वराची योग्य प्रकारची आराधना करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी अडखण ठरवलं जात आहे. कित्येक काईन आहेत जे सैतानानं आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. याचं अर्पण का मान्य झालं, माझं अर्पण का मान्य झालं नाही, आज सेवक लोकांच्या बाबतीमध्ये देखील त्याच प्रकारची भावना आहे. ज्याला देव वापरतो ना, त्या वापरणाऱ्या व्यक्तीला ज्यांना वापरलं जात नाही त्यांनी त्यांचा खून करण्याचं काम, त्यांची सेवा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं जात आहे. सैतानाचं कार्य आहे. देवाच्या सेवका,
एखाद्या सेवकाला देव वापरत असतो, तो आपल्या बुद्धीनं आपल्या ज्ञानानं सेवा करत असेल तर परमेश्वर त्याला खाली पण टाकतो. तू त्याचं काम करू नकोस, हे सैतानाचं कृत्य नष्ट होऊ दे. सेवकांविषयी असणारी द्वेष भावना अंतःकरणातून निघून जाऊ दे. सेवका संबंधानं तुझ्या मनामध्ये असणारं विष ते काढून टाक. हे सैतानाचं कार्य आहे. एकमेकांमध्ये पसरवली जाणारी द्वेष भावना, मंडळांमध्ये पसरवली जाणारी द्वेष भावना, परिवारामध्ये कुटुंबात पसरवलेली द्वेष भावना, हे सैतानाचं कृत्य आहे. ते नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र आलेला आहे. आणि आज जर आमच्या अंतःकरणात त्याच प्रकारची द्वेष भावना आहे, अजूनही माझ्या अंतःकरणात मत्सर आहे, माझं अंतःकरण अजूनही रागानं भरलेलं आहे, माझ्या मंडळीतल्या लोकांविषयीची माझी द्वेष भावना अजूनही माझ्यामध्ये आहे, सैतानाचं काम ते चालू आहे. मोकळं हो. या वर्षामध्ये माझ्याकडं देव अपेक्षा करत आहे, सैतानाच्या कामापेक्षा पवित्र आत्म्याच्या कामाला माझ्या जीवनातनं मी अधिक महत्व द्यावं, अधिक काम मी प्रभूचं करावं. मोकळं होऊन प्रभूची सेवा कर, मोकळं होऊन प्रभूचं काम कर, देवाचं राज्य वाढव. स्वतःचं महत्व वाढवू नकोस, स्वतःचं महत्व वाढवू नकोस. देवाला आपल्या जीवनात उंच कर. सगळ्यात मोठा देव आहे, त्याच्या समोर आम्हाला जायचं आहे. पण ज्या दिवशी तू सैतानाचं काम तुझ्या जीवनात करतो ना, त्या दिवशी तू सैतानाला मोठं करण्याचं काम करत आहे. मग तू किती प्रार्थनाशील आहेस, किती सेवा केली असेल, किती हजारो आत्म्यांना सुवार्ता सांगितली असेल, पण तुझ्या मनामध्ये जर त्या प्रकारची भावना असेल, जी भावना प्रभूला पसंत नाही. जसं मी पाहिलं, पेत्र येशूचा शिष्यच आहे, पण तो येशूला मरू देत नाही. योहानही येशूच्या उराशी बाळगणारा, हा दोन लोकांना विशेष प्रकारे देवानं आपल्या जवळ जागा दिली होती. पेत्र आणि योहान, एका बाजूला पेत्र, एका बाजूला योहान, अशी येशूच्या उरावर झोपत होते. त्याच्या हृदयातल्या गोष्टी ते जाणत होते. पण या दोघांना येशूने म्हटलं, अरे सैताना मागे वा, बाजूला वा. किती पण येशूच्या उराशी असलं ना, तर कोणत्या चुकीच्या गोष्टीला प्रभू महत्व देत नाही, कोणत्या चुकीच्या गोष्टी शिष्यांकडनं तो अपेक्षित करत नाही, आणि चुकीच्या गोष्टी करणाऱ्या शिष्यांना तो आपल्या जवळ करत नाही. त्यांच्यातलं पाप दाखवण्याचं काम येशू करतो. जसं त्यानं पेत्रातलं पाप दाखवलं, जसं त्यानं योहानातलं पाप दाखवलं. तो वरपांगी सांत्वन करत नाही, तो हृदय पारखतो, हृदयातल्या गोष्टी जाणतो. पेत्राला त्यानं तसं सांगितलं नाही, मी तुमच्यावर मरायला तयार आहे. पण येशूनं त्या शब्दानं भावुक होऊन कुठला निर्णय घेतला नाही, किंवा तो असं म्हटला नाही बाकीच्या शिष्यांना, पहा माझ्यासाठी मरायला तयार आहे. येशूनं त्याच्यातलं पाप त्याला दाखवलं. एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू तोंडानं बोलतोस ना, पण कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा ना करणारा तूच असशील. तुम्हाला ना करणार आहेस. येशूनं त्याला ठणकावून सांगितलं, तू जो अहंकार, जो तुझ्यामध्ये आत्मिक प्रौढी आहे ना, ही प्रौढीच तुझ्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे. आणि आत्मिक जीवनामध्ये पेत्राला या प्रकारे प्रभूनं जाग केलं, त्याला सावध केलं, त्याला बोध केला. प्रियानो, जवळचा शिष्य आहे म्हणून त्यानं त्याला आणि सांत्वन दिलं नाही, किंवा त्याची तोंड पूजा पण त्यानं केलं नाही, किंवा त्याच्या पाठीवरून हात फिरवण्याचं काम त्यानं केलं नाही. त्याला माहिती, माझा शिष्य 100% परफेक्ट असावा, माझा शिष्य पूर्णत्वात जाणारा असावा. माझ्यावर जेवढं प्रेम करतो ना, तेवढं देवाच्या आज्ञेवर त्यानं प्रेम केलं पाहिजे. जेवढं माझ्यासाठी राखून राहतो ना, तसं देवामधलं जीवन जगण्यासाठी त्यानं राखून राहावं. सत्यासाठी उभं राहणारा व्यक्ती तो बनला पाहिजे. देवाच्या वचनासाठी त्यानं कास धरली पाहिजे. सैतानाचं कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र या जगामध्ये प्रगट झाला. देवाचे प्रिय लोक, आज त्या सैतानाच्या कृत्याला आमच्या जीवनातनं नष्ट करायला सुरुवात करूया. एक एक काम त्याचं हाणून पाडूया. आज निर्णय आम्ही करणार आहोत, काही झालं तरी सैतानाला माझ्या जीवनामध्ये मी काम करू देणार नाही, त्याला थाराच देणार नाहीये. किती झालं तर सैतानाची योजना माझ्या जीवनात मी पूर्णत्वास होऊ देणार नाहीये. माझ्या मंडळीला या सैतानाच्या प्रत्येक कामापासून मी वाचेल. मंडळीमध्ये मी जाईल, त्यास माझ्यामध्ये कुठल्या प्रकारची द्वेष भावना नसेल. माझ्या भावाला मी वाचवेल, माझ्या भावाचा मी कधी द्वेष करणार नाही, माझ्या परिवारातल्या लोकांचा कधी मी द्वेष करणार नाही, माझ्या पत्नीचा, माझ्या लेकरांचा, माझ्या सासूचा, माझ्या सुनेचा मी कोणाचा द्वेष करणार नाही. हा निर्णय असला पाहिजे. का? कारण सैतानाचं कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र आलेला आहे. खरा नाताळ सैतानाचं काम आमच्या जीवनात काढणं, तो खरा नाताळ आहे. प्रभूच्या लोकांनो, अशा पद्धतीने तुम्ही नाताळ साजरा केला, देवाचं गौरव तुमच्यात बाहेर पडणार आहे. प्रार्थना करू आपण. सर्वसमर्थ देवा, स्वर्गामध्ये आपल्या सिंहासनावर आरूढ असणारे आमच्या प्रभू,
पुन्हा एकदा तुझ्या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. खरा नाताळ काय ते तो मला समजावून सांगत आहे. सैतानाच्या बंधनामध्ये आजपर्यंत आम्ही अडकून गेलेले लोक, न कळत त्याच्या योजनेसाठी वापरले जाणारे आम्ही लोक आहोत प्रभू. परंतु आता आम्हाला बदलायचंय. वर्षानुवर्ष जे करत आलो त्याच्यापेक्षा वेगळं आम्हाला काहीतरी करायचंय. हे पवित्र आत्म्या, आमच्या जीवनाचा ताबा तू घे. आमच्यातल्या कमतरता काढून टाक. तुझ्या लोकांवरती अनुग्रहाची, दयेची, कृपेची ओतणी कर. आणि आजपासून कोणत्याच परिवारामध्ये सैतानाचं काम होऊ नये यासाठी परिवारातल्या लोकांचं हृदय पालट कर. सेवा करणाऱ्या सेवकांसाठी प्रार्थना करतो देवा. एखाद्या सेवका संबंधानं त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी द्वेष भावना, हे देखील सैतानाचं काम आहे, ते नष्ट केलं जाऊ दे. आम्ही तर तुझी सेवा करणारे लोक आहोत. सेवकानं नेहमी एका सेवकाचा सन्मान करावा या प्रकारची भावना त्यांच्यामध्ये जागी कर. परिवारामध्ये असणारा तणाव, परिवारामध्ये असणारे मतभेद, त्यांच्यातल्या सगळ्या नको असणाऱ्या गोष्टी यातून बाहेर काढून देवा त्यांना तुझ्या राज्यासाठी वापर. प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो जे तुझं वचन ऐकत आहे, त्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं अंतःकरण उघड. त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी या सर्वातनं त्यांना बाहेर काढून, त्यांच्या प्रश्नातनं त्यांना बाहेर काढून त्यांना तुझ्या वचनामध्ये चालव. सर्व आदर, सर्व गौरव, सर्व महिमा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.